नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. भारत आणि युरोपियन संघातील 4 देशांनी मिळून मुक्त व्यापार करार केलाय. या मुक्त कराराअंतर्गत पुढच्या 15 वर्षात भारतात जवळपास 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार आहे. तसेच या गुंतवणुकीमुळे 10 लाख रोजगार निर्मितीही होणं शक्य आहे. आयर्लंड, नॉर्वे, लिस्टनस्टाईन आणि स्वित्झर्लंड या देशांनी भारतासोबत मुक्त व्यापाराचा करार केलाय. मार्च 28 पासून T+0 सेटलमेंट पर्यायाची चाचपणी केली जाणार आहे, अशी माहिती सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी दिली आहे. T+0 सेटलमेंट अंतर्गत आपण घेतलेल्या दिवशीच शेअर्स आपल्या खात्यात जमा होतील. तसेच शेअर्सची विक्री केल्यावर त्याच दिवशी पैसे आपल्या अकाउंटला जमा केले जातील. जिओ फायनान्स आता UPI पेमेंट व्यवसायात येणार आहे. त्यामुळे पेटीएम आणि फोनपेला जिओसोबत स्पर्धा करावी लागेल. जिओने जिओ साऊंडबॉक्स रिटेल व्यापाऱ्यांना देण्यास सुरुवात देखील केली आहे. पेटीएम पेमेंट बँकेच्या विरोधात RBIने नुकतीच कारवाई केली होती. त्यामुळे पेटीएम संकटात सापडली आहे. याच संधीचा जिओ आता फायदा करून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो महाग झाल्यामुळे शाकाहारी ताट 7% महाग झालेत. चिकनचे दर कमी झाल्यानं चिकन थाळीचे दर मात्र कमी झालेत, अशी माहिती क्रिसिल या संस्थेने दिली आहे. शाकाहारी थाळीचा दर फेब्रुवारी महिन्यात 27 रुपये 50 पैसे इतका झाला आहे. तर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शाकाहारी थाळीचा दर हा 25 रुपये 60 पैसे एवढा होता. तर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 59 रुपये 20 पैसे असणारी मांसाहारी थाळी आता 54 रुपयांवर आली आहे. निवडणूक रोखे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका दिलाय. 24 तासांच्या आत म्हणजेच उद्यापर्यंत इलेक्ट्रल बॉन्ड्सची संपूर्ण माहिती द्या, असे आदेश न्यायालयाने SBIला दिले आहेत. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका बसल्याची सध्या चर्चा चालू आहे. निवडणूक रोखे तपशील प्रकरणी माहिती देण्यासाठी जूनपर्यंत वेळ देण्यात यावी, अशी मागणी SBIने सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी अर्जही दाखल केला होता. मात्र सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने आज झालेल्या सुनावणीमध्ये हा अर्ज फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर SBIचा शेअर 2% घसरला. हा शेअर 773 रुपयापर्यंत खाली आला होता. आयकर विभागाने अभियान चालू केलंय. 2023-24 या आर्थिक वर्षातील दिलेला कर आणि हा आर्थिक व्यवहारासोबत जुळत नसल्यास 15 मार्चच्या आधी ॲडव्हान्स टॅक्स जमा करा, असा मेसेज आणि ईमेल करदात्यांना पाठवण्यात आलेत. त्यामुळे करदात्यांना पुन्हा एकदा टॅक्स कॅल्क्युलेशन करून टॅक्स जमा करता येईल. थकीत राशी भरून करदात्याला अपडेटेड रिटर्नही फाईल करता येईल. UPI आता आपल्या शेजारी देश असलेल्या नेपाळमध्येही चालणार आहे. UPI वापरकर्ते नेपाळमधील व्यापाऱ्यांना UPIचा कोड वापरून पैसे पाठवू शकतील. NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि नेपाळमधील फोनपे कंपनीमध्ये गेल्या वर्षी एक करार झाला होता. त्यामुळे भारतीयांना आता सुरक्षित आणि जलद गतीने नेपाळमधील व्यापाऱ्यांनाही UPIचा वापर करून पैसे पाठवता येतील. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.